कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून हे सातारा जिल्ह्यात आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो। हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे। इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून सुप्रसिद्ध देखील आहे। तसे पाहायला गेलं तर हे अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ 426 चौकिमी असून ह्याला 1985 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला। येथील जंगलांचा समावेश दमट विषुववृत्तीय सदाहरित जंगलांमध्ये होतो। महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र केवळ महाबळेश्वर येथे आहे। अशा या दुर्गम जंगलांमध्ये काही गावं वसलेली आहेत, तर आज आपण 30 गावं एक्सप्लोर करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर हे कोयनेचं जे जंगल आहे ह्या जंगलाचे 2 भाग पडतात, एक कोर झोन, एक बफर झोन। कोर झोनमध्ये फक्त आणि फक्त वन अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना तिथे जाण्यासाठी परमिशन असते आणि बफर झोनमध्ये इथे पर्यटक सुद्धा जाऊ शकतात आणि लोकल माणसं देखील जाऊ शकतात। तसं पाहायला गेलं तर या कोयनेच्या जंगलामध्ये कोर झोनमध्ये 2 गावं वसलेली आहेत, एक देऊर आणि एक वेळे। आणि वेळेच्या अंतर्गत जी गावं येतात ती तळदेव, मायनी, ढेन आणि गुंडी ही जी गावं येतात ती कोर झोनमध्ये येतात। आणि बफर झोनमध्ये जी गावं आहेत ती जगमीन, वनकुसवडे, मराठवाडी, मरड आणि रामेल ह्या गावांचा जो समावेश होतो तो बफर झोनमध्ये होतो। त्यातीलच एका गावामध्ये आम्ही थांबलो होतो ज्याचं नाव होतं तळदेव। तिथल्या गावातल्या लोकांशी बोलताना असे समजले की या गावामध्ये अस्वलांचा आणि पट्टेरी वाघांचा वावर आहे। बघितलं असं वाघ माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा नाही दिवसा सकाळी 8 9 11 सुमारास नाही तर त्या वाघाने काय केलं माहिती का, गुरगुरला वाघ ती दगड घेतली वरडलं जोरात नाही नाव असेल लगेच दिला मला, तिथं वाघ आला म्हणून आवाज दिला। ते हेतनं गाव लोकांनी गावातल्या आवाज दिला की घेऊन होतो आम्ही एकदम सांगितलं तिने मला। तसे पाहायला गेलं तर हे गाव मेन म्हणजे कोर झोनमध्ये मोडतं। देऊर गावामधून शूट करून आम्ही तळदेव गावामध्ये आलो तेव्हा आम्हाला समजले की मी ज्या घरामध्ये राहणार आहे तिथल्या लोकांकडून समजलं आम्हाला की घराच्या बाहेरून कालच एक पट्टेरी वाघ गेला होता। हे खरे की खोटे समजण्यासाठी आम्ही त्या पावलांचे फोटो काढून शोध घेतला। नंतर आम्हाला गावकऱ्यांकडून असे देखील समजले की घरापासून 50 मीटर अंतरावरती एक पाणवठा आहे। त्याची खातिरदारी करून घेण्यासाठी आम्ही त्या दिशेला निघालो। वेळ होती 5:30-6 वाजल्याची। त्या दिवशी आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे जे वाघाचे पायाचे जे ठसे होते ते जीर्ण अवस्थेत होते। तसंच आम्ही शोध घेत घेत पाणवठ्याच्या शेजारी पोचलो। पाणवठ्यापाशी जाताना कुत्र्यांना झाडामागे काहीतरी दिसले म्हणून आम्ही त्या दिशेने पाहून मोठमोठ्याने आवाज काढत त्या दिशेने वळालो। घराच्या मागच्या बाजूने आम्ही एक छोटी प्राण्यांची वाट होती, ती वाट पकडून आम्ही त्या पाणवठ्यापाशी शेजारी जाण्याचा निर्णय घेतला। पाय देऊ नका तिथं बरं का, इथं फोटो काढ, तो फोटो काढ तिथं। बेडकी बरंच मोठी घ्या, कुठं आहे तो? इथं मे बी पाणी प्यायला येऊ शकतो तो। नंतर काही पावलं थोडं पुढं चालून गेल्यानंतर आम्हाला पहिला त्या वाघाचा ठसा भेटला, पण पावसामुळे तो थोडा जीर्ण अवस्थेत होता त्यामुळे आम्हाला व्यवस्थित आता घेता नाही आला। तिथून पुढे एक 5 ते 10 मिनटं आम्ही चालत गेल्यावरती आम्ही जे पाहिलं ते पाहून अक्षरशः आमच्या पायाखालची जमीन सरकली। आम्हाला पट्टेरी वाघाचा पायाचा ठसा, तसं पाहायला गेलं तर त्या पट्टेरी वाघाचा पायाचा ठसा आणि आपल्या हाताचा पंजा ह्याच्यापेक्षा 1 ते 2 इंचांनी फक्त तो ठसा मोठा होता। ह्याच्यावरून आम्हाला अंदाज आला की हा पट्टेरी वाघच असेल, कारण की तिथल्या गावातल्या लोकल लोकांशी बोलताना आम्हाला हे कळलं होतं
की हा बिबट्या नव्हता तर एक पट्टेरी वाघच होता. जसा आम्ही तो पावलांचा ठसा पाहिला, आम्ही लवकरात लवकर तिथून काढता पाय घेऊन घराच्या दिशेने लवकरात लवकर वळालो. अंधार देखील जास्त झाला होता आणि हे घनदाट जंगल असल्यामुळे तेथे जास्त वेळ थांबणे हे देखील बरोबर नव्हते. तर लवकरात लवकर आम्ही घराच्या दिशेने वळालो. ह्या गावातली लोक आणि मी ज्या घरामध्ये थांबलो होतो तिथली लोक इतकी मनाने चांगली होती, मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. नाही ती माझी रिलेटिव्ह होती, नाही ती माझ्या कुटुंबातली होती आणि नाही मी त्यांच्या नात्यातला होतो. तरीही मला इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी मदत केली. एका मुलाप्रमाणे मला वागणूक दिली. मला त्यांच्या घरामध्ये बसवलं, जेवायला दिलं. त्याचप्रमाणे रात्री आजींनी मस्त बटाट्याची भाजी आणि टॅमॅटोची चटणी, चपाती जेवण केलं होतं. मनसोक्त जेवून तिथेच आराम केला आणि सकाळी आम्ही देऊर या गावाला शूट करण्यासाठी रुजू झालो.